राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदरती पोहोचेल. केवळ 63 लाख शेतकऱ्यांनाच मदत. राज्यात 5,866 कोटींचा निधी वितरित. राज्य शासनाने शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तब्बल 32,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असूनही आतापर्यंत फक्त 5,866 कोटी रुपयांचं वितरण आतापर्यंत झालेलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी शासनावरती अत्यंत नाराज असल्याचे दिसून येत आहे. या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली नाही अथवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाहीत त्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केलेले आहे. निवडणुकांमुळेच शेतकरी मदत पॅकेजमध्ये जास्तीत जास्त तालुक्यांचा समावेश. मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती येणार. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू. जळगाव जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या दिवशी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची तारांबळ. परतीचा पावसाचा जोर आणि दिवाळीत पुन्हा पावसाची हजेरी यामुळे रब्बी पेरणीला आधीच विलंब झालेला आणखी वाढणार असून शेतकऱ्यांची मात्र नुकसान होण्याची मोठ्या प्रमाणावरती आशा. धक्कादायक. मराठवाड्यात कापसाच्या उत्पन्नात 40 ते 50% मोठी तूट. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत 40 ते 50% तूट आली असून राज्यातील 25 लाख हेक्टर नैसर्गिक शेतीखाली आणणार मुख्यमंत्री. राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. आता राज्यात नैसर्गिक शेती राबवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेती मिशन सुरू केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली आहे. डोक्यावर बंदूक ठेवून करार. भारत-अमेरिका व्यापार करारावर पीयूष गोयल यांचं सडेतोड उत्तर. देशाची ऊर्जा सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि स्वस्त तेल खरेदी करणं ही भारताची गरज आहे. हा काही राजकीय निर्णय नाही, असं मत पीयूष गोयल यांनी रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केल्याने पाश्चात्य दबावाबाबत भारताची भूमिका पुन्हा जगासमोर मांडली आहे. 50,000 कुटुंबांची दिवाळी नव्या घरात. अजित पवार यांची घोषणेची बीडमध्ये पूर्तता. दिवाळी नवीन घरकुलात, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या बैठकीत केली होती. त्यांच्या घोषणेची पूर्तता करण्याची यंत्रणेने मेहनत घेतली आणि त्यांची घोषणेची अंमलबजावणीही यशस्वी पूर्ण केली. 3 हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई. राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. रेशनच्या 4 लाख लाभार्थ्यांना गव्हाबरोबर ज्वारीही मिळणार. नोव्हेंबर-डिसेंबर निर्यातन. दिवाळीनंतर 2 महिने चपातीसोबत भाकरीही खावी लागणार. शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल मागे 2,000 रुपयांचे नुकसान. सोयाबीनला 6,000 रुपये भाव कधी मिळणार? काँग्रेसचा सवाल.